तुम्ही आणि तुमची पत्नी 2 वर्षापासून बेबी प्लॅन करताय आणि अखेर ती आनंदाची बातमी मिळते. तुम्ही दोघे आई बाबा होणार. घरात सगळे खुश, सगळ्या कुटुंबात आनंद असतो, सेलिब्रेशन सुरू असतं. तुमच्यासाठी तर ही आयुष्यभर लक्षात राहणारी खास वेळ आहे. पण काही दिवसातच तुम्ही हॉस्पिटलला जाता. डॉक्टर सांगतात की काही महत्त्वाच्या टेस्ट करायच्या आहेत. डॉक्टरांकडून टेस्ट, सोनोग्राफी, औषधं आणि हॉस्पिटलच्या बिलांचा आकडा बघून तुम्हाला धाम फुटतो. पुढच्या महिन्यात आणखी तपासण्या आणि त्यात परत प्रसूतीचा खर्च. हे सगळं आपल्याला झेपेल का? आर्थिक दृष्टीने आपण तयार आहोत का? या क्षणी तुम्हाला जाणवतं आपण तर फक्त बाळाचाच विचार केला, पण आर्थिक तयारी कधी केलीच नव्हती. आत्ता विचार करा, जर हे सगळं आधीच प्लॅन केलं असतं तर, जर प्रत्येक स्टेपसाठी पैसे बाजूला ठेवले असते तर, मग तुम्ही तुमच्या बाळाच्या आगमनाचा आनंद अगदी शांतपणे एन्जॉय करू शकला असता. मित्रांनो, तुमच्या सोबत असं होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला एक पक्का फायनान्शियल ब्लूप्रिंट देणार आहे. गर्भधारणेच्या आधीपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आर्थिक नियोजन कसं करायचं ते मी सांगणार आहे. आणि शेवटी मी तुम्हाला 3 जबरदस्त प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे, ज्या 90% लोकांकडून मिस होतात आणि त्यामुळेच त्यांचं प्लॅनिंग कोलमडतं. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आई होणं म्हणजे आनंदाचा प्रवास. मी डॉक्टर विनय, गायनेकोलॉजिस्ट, डिजिटल हेल्थ प्रेन्युअर अँड प्रेग्नन्सी कोच. प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत. वृत्ती आय हेल्थ या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रेग्नन्सीचे छोटे प्रश्न, मोठी उत्तरे. चला तर मग सुरुवात करूया. प्रेग्नन्सी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे प्रेग्नन्सी पूर्वीचं आर्थिक नियोजन. चला तर मग आता सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून, गर्भधारणेच्या आधीचं नियोजन. बाळाचा विचार करणं ही फक्त भावनिक गोष्ट नाही, आर्थिक दृष्ट्याही आपण जबाबदारीने विचार केला पाहिजे. पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्या. तुमचे आत्ताचे मासिक उत्पन्न किती आहे? सध्या कोणते अननेसेसरी खर्च आहेत? हे अननेसेसरी खर्च टाळण्याचा हा सर्वात योग्य वेळ आहे. माझ्या एक पेशंटचा अनुभव सांगतो. अजित आणि सोनाली दोघेही IT मध्ये काम करणारे, म्हणजे अगदी हायली एज्युकेटेड. दोघांनीही बेबी प्लॅन करायचं ठरवलं, पण आर्थिक नियोजन केलं नव्हतं. गर्भधारणेनंतर सोनालीला काही कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप झाल्या आणि सिटीमध्ये तिच्या डॉक्टरांनी तिला स्ट्रिक्ट बेड रेस्ट सांगितली. ती माझ्याकडे येऊ शकत नव्हती. आत्ता तिचा पगार बंद झाला, पण घर खर्च, मेडिकल बिल हे मात्र सगळं वाढत गेलं. काही महिन्यात त्यांना टेन्शन यायला लागलं, कारण सेव्हिंग संपत चालली होती. आणि त्यावेळी त्यांना कळालं की आर्थिक नियोजन करणं किती महत्वाचं आहे. खूप जणांना वाटतं, अरे बाळ होणार म्हणजे पैसे हे लागणारच ना, ज्या त्यावेळी बघू, आत्तापासून कशाला त्याचा विचार करायचा. पण मग अचानक हॉस्पिटलमध्ये मोठं बिल आलं की धक्का बसतो. त्यामुळे माझा सगळ्यांना सरळ सल्ला असतो, तुमच्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये मॅटर्निटी कव्हर आहे की नाही ते आजच चेक करा. बऱ्याच इन्शुरन्स कंपनीज 2 ते 4 वर्षाचा वेटिंग पिरियड ठेवतात, म्हणजे तुम्ही आधीच घेतलं तरच त्याचे फायदे मिळतात. त्यामुळे उशीर करू नका, हे पहिला चेक करून बघा.
प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टर कन्सल्टेशन, टेस्ट, सोनोग्राफी, औषधं, हॉस्पिटल बिल्स, प्रसूतीचा खर्च हे सगळं काही मिळून अंदाजे 50,000 ते 2 लाखांपर्यंत जाऊ शकतं. आणि जर सी सेक्शन लागलं आणि काही कॉम्प्लिकेशन्स आल्या तर हे सगळं अजूनही वाढू शकतं. त्यामुळे किमान 6 ते 12 महिन्यांचा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवा. इमर्जन्सी फंड म्हणजे तुमच्या बँकेत असलेले सेव्हिंग्ज नव्हे, ही वेगळी ठेव ठेवायला हवी. सोनाली आणि अजितनं हेच जर केलं असतं तर आर्थिक संकटात ते अडकले नसते. त्यानंतर आता बघू की गर्भधारणेदरम्यान आर्थिक नियोजन, दॅट इज ड्युरिंग प्रेग्नन्सी फायनान्शियल प्लॅनिंग. प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक महिन्यात काही ना काही वैद्यकीय तपासण्या असतात. ह्या खर्चाची स्पष्ट कल्पना घ्या आणि त्यासाठी तुमचं वेगळं बजेट ठेवा. यामध्ये कुठेतरी काही सरकारी योजनांचा उपयोग होतोय का हे तपासून बघा. तुम्ही ज्या कंपनीत काम करता तिथे तुम्हाला पेड मॅटर्निटी लिव्ह मिळते का? नसेल तर किती महिने तुम्ही उत्पन्नाशिवाय राहू शकता याचा आधीच विचार करा. नवजात बाळाचं आरोग्य, लसीकरण, दैनंदिन गरजा यासाठी 6 महिन्यांचा खर्च आधीच बाजूला ठेवा. मी नेहमी सगळ्यांना सांगतो, लहान वयात गुंतवणूक करायला शिका. तुम्ही SIP किंवा पोस्ट ऑफिस स्कीम्स सुरू केलीत तर तुम्हाला भविष्यात आराम मिळेल. आत्ता बघू की बाळाच्या जन्मानंतरचे आर्थिक नियोजन म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी फायनान्शियल प्लॅनिंग. बाळाच्या पहिल्या वर्षात 10 ते 12 महत्वाच्या लसी घ्याव्या लागतात. त्यासाठी वेगळं बजेट ठेवा. बाळासाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन सुरू करा, उशीर करू नका. PPF, म्युच्युअल फंड किंवा बालक विमा यामध्ये गुंतवणूक करा. बाळाच्या भविष्यासाठी आजपासूनच विचार करा. स्वतःसाठीचा फालतू खर्च टाळा आणि भविष्याचा विचार करा. तुमच्या बाळाचा प्रवास सोपा करा. तर मित्रांनो, गर्भधारणेच्या आधीपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आणि बाळाच्या जन्मानंतरही आर्थिक नियोजन करणं किती महत्वाचं आहे ते आपण बघितलं. आता तुमच्याकडून एक छोटासा होमवर्क एक्सपेक्टेड आहे. पहिला तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्या आणि आजपासूनच आर्थिक नियोजन सुरू करा. आजचा विषय आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील. तुमच्या मनात प्रेग्नन्सी बद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ बनवू. आणि पुढच्या व्हिडिओत होणाऱ्या आई वडिलांसाठी वेळेचे व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट फॉर न्यू पॅरेंट्स याबद्दल मी सांगणार आहे. तो मिस करू नका. तर शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येकासाठी, कारण योग्य माहिती हाच सुरक्षित मातृत्वाचा पाया आहे. पुन्हा भेटूया वृत्ती आय हेल्थ मध्ये.